माहित नाही काय झालंय, पण मदत लागणार. मी कळवते नंतर. ह्यांचा आनंद सोहळा संपला नाही वाटतं अजून. पण विसरू नका, हा आनंद तुम्हाला शालिनीमुळे मिळालाय. दुःखही तिनेच दिलंय आणि आनंदही. नित्याचा जबाब खोटा, तिची सही खोटी, तुमची अरेस्टही खोटी आणि तुमचा जामीनही खोटाच. पण हे सगळं तुम्हाला खरं वाटतं. हीच खरी शालिनीची जादू आहे. यावेळी सगळे फासे बरोबर पडलेत. आता त्या नित्याला नाही घराबाहेर काढलं ना आदिराजने, तर नाव सांगणार नाही. शालिनी. मालकीनबाई. हो मालकीनबाई, लई म्हणजे लई उपकार झाले हो तुमचे. खरंच लय उपकार झाले. आज तुम्ही नसते तर आमचे काय हाल झाले असते काय सांगता येत नाही. तुम्ही काय करताय हे? हात नका जोडू बरं प्लीज. मी काही करणारी कोण आहे? देवाने माझ्याकडनं सगळं करून घेतलंय. मी कोणी नाही आहो. आदिराज येते आम्ही. मालकीनबाई, घरी तरी चला की, तुमचा पाहुणचार करू द्या आम्हाला. मी नंतर येते निवांत. अहो आता नाही म्हणू नका. डोंगरा एवढे उपकार केले तुम्ही आमच्यावर. होय तर मालकीनबाई, चला की हो, माझ्या हातात चहा प्या, गोडधोड करते. चला की. ऐका, माझं महत्वाचं काम आहे. मी नंतर येईन ना नक्की. आदिराज, ओ, ही इथेच होती का? लपून तमाशा बघत होती सगळा? काय झालं? मला कळलं मी लगेच इथे आले. मालकीनबाई, येत आहे ना घरी? अरे खरंच आता नको, मी येईन नंतर. एवढं सगळं घडलं, मी कोणी साधा फोनही नाही केलात मला. मालकीनबाई, चला की हो. ऐका, माझं खरंच महत्वाचं काम आहे. मी नंतर येईन. हां तात्या, तुम्ही तरी बोला ना. मी घरी गेले तेव्हा सावरीकडून समजलं मला सगळं. नाही म्हणू नका. खरंच चला. बरं, आता तुम्हाला जेलमधनं मी सोडवलंय. आता घरी सोडते आणि मग जाते माझ्या कामाला. या. नग नग आम्ही जाऊ की आमचं आम्ही. का? त्यात काय झालं? जातेच आहे ना, सोडते तुम्हाला. आदिराज बसव त्यांना. बसा. विमल मावशी, तात्या, आदिराज बोला ना माझ्याशी. विमल मावशी, तात्या तुम्ही तरी बोला. आदिराज, आदिराज ऐक तरी. आदिराज, आदिराज बोल ना माझ्याशी. आदिराज, तात्या, विमल मावशी, आदिराज, 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 आदिराज. सावरे, आयडे. बस बस ये. आई, पाणी घ्या. तात्या, लय बरं वाटलं बघा तुम्ही आलात. मालकीनबाईंनी तुम्हाला लगेच सोडवलं, कळलं मला. हे बघा, मी पूजा मांडली आहे. चला. यो पत्र कुठे मिळाला? नित्याने आणलं असतं किंवा ती तर तुम्हाला सोडवायला गेली होती, पण ती कुठे आहे? आली मोठी सोडवणारी. आधी स्वतःच गोष्टी घडवायच्या आणि मग सोडवलाय असं आव्हान. नाटकात तिची समज. आणि ह्या पत्राचं बी तसंच आहे. आणि किती बी काय बी झालं तरी तिच्यामुळे आयन तात्यांना जेलमध्ये जावं लागलं हे विसरू नका तुम्ही. असो, आज नागपंचमी आहे. चला आपण पूजा करूया. आई चला. तात्या, सावरे, हा ग चल की चल. आदिराज, 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 इथं थांबा नित्या मॅडम. आदिराज, तुम्ही माझ्या आयड्या तात्यांची बदनामी केली आहे.
अपमान केला त्यांचा. आता कोणत्या तोंडाने इथं आला तुम्ही? अधिराज प्लीज माझं ऐक. आता तुम्हाला या घरात जागा नाही. पाऊल बी टाकायचं नाही माझ्या घरात. माझी बाजू ऐकून न घेताच ठरवणार आहेस का तू? मी असं का करीन? तू आता रागात आहेस, आपण शांतपणे बोलूया. तुमचा खूप मोठा गैरसमज झालाय. झाला होता पण आता नाही. आता समज साफ झालाय मला. आता तुमच्या कोणत्या बी बोलण्याला भुलायचं नाही मी. दरवेळी विश्वासात ठेवून पाठीत खंजीर खोपसलाय तुम्ही. माझं काही झालं असतं तर सहन केलं असतं, पण तुमच्यामुळं माझ्या आडणता त्यांना पोलीस स्टेशनात जावं लागलं. पोलिसांचा मार खावा लागला. तुम्ही त्यांच्याशी असं वागा असं स्वप्नात वाटलं नव्हतं मला. त्यांच्या विरोधाला न जुमानता तुम्हाला या घरात आणलं मी. सुनेचा मान दिला, तुमच्या सोबत उभं राहिलो आणि तुम्ही हे केलं. हे असं काही केलेलं नाहीये. ती कंप्लेंट मी नव्हती केली. हे का तुला काय कळलं झालं वय? तो काय म्हणला ऐकलं नाहीस का? चल इथनं निघ. तू अशी ऐकायची तुला ना मीच घालू. चल चल म्हणलं ना, चल. हे लय आधीच करायला पाहिजे होतं तू राज. असली आस्तींची नागिन नागपंचमीला घरात बाहेर गेली ते लय बरं झालं. तिची जागा आपल्या घरात नव्हतीच कधी. बस पाहुणे, बस पाहुणे. काय म्हटलं होतं मी तुला? बस तशीच खाली बसून राहा. माझ्या पायाचीच जागा आहे तिची. बोलले होते ना मी तुला, नागपंचमीच्या दिवशी हे नागिन तुला शासणार. अधिराज तुला घराबाहेर काढणार आणि तुला त्याने घराबाहेर काढलं. माझा शब्द मी पाळला. काय नाव आहे माझं? शालिनी. ही पिढा अशी जायची नाही. हिला मी घालवतीच आता. काय ना मालकीनबाई, तुम्ही अहो या की या. मालकीनबाई या की. राज, अरे मालकीनबाई आले. बस आता.
मालकीनबाई लय उपकार झाले बघा तुमचे. अगं उपकार कसले, माझं कर्तव्य केलंय मी. जे काही झालं ते चांगलंच झालं. नाही त्रास तुम्हाला खूप झाला, पण व्यक्ती कशी आहे ते कळलं ना आपल्याला. खरं तर काहीच कळना झालंय. काय चांगलं काय वाईट काही काही कळनच झालंय आता. हा म्हणजे बघा ना कसं आहे, दुसऱ्याची पोर आपल्या भरोशावर घरदार सोडून ऐकून पुढे आलेली आणि तिला असं एकदम घराबाहेर काढणं म्हणजे हे चांगलं तरी कसं म्हणावं. तात्या, हा तुमच्या मनाचा मोठेपणा झाला. तिने एवढं वाईट करून सुद्धा तुम्ही तिच्याबद्दल चांगलंच बोलताय. आता मागे सुद्धा अधिराजला जमिनीच्या व्यवहारामध्ये फसवलंच ना तिने. किती त्रास झाला अधिराजला, मी स्वतःच्या डोळ्यांनी बघितलंय. हो ना अधिराज? आणि यावेळेला तर तुमच्या विरुद्ध खोटी कंप्लेंट करून डिरेक्टली जेलमध्ये तुम्हाला पाठवलं. दिस इज टू मच. तरी मी आपण त्यांची बाजू ऐकून घ्यायला पाहिजे होती. त्यांना काय बोलू बी दिलं नाही, एकदम असं घराबाहेर काढलं म्हणजे. तात्या, रागाच्या भरात तिला जे हवं होतं ते तिने केलं की नाही? आता डोकं शांत झाल्यावर ती स्पष्टीकरण देणारच, वेगवेगळी कारणं देणारच. म्हणून काय तुमचा झालेला त्रास कमी होणार आहे का, उचला जाणार आहे का? नाही ना. जे तिने केलं त्याची शिक्षा तिला मिळायलाच पाहिजे. दाद्या, मला वाटायला लय ताणायला नको. ताणलंय त्याने, आपण नाही. एवढ्या तेवढ्यावरनं घरातल्या गोष्टी चव्हाट्यावर आणायच्या नसत्या. पोलिसात जायची गरज नव्हती त्यांना. पोलीस स्टेशनात आल्यानंतर त्यांची काय अवस्था झाली होती ती मी बघितली आहे. आता जवळ मला वाटत नाही ना तवर त्यांना या घरात नाही घेणार. आणि जन्मभर नाही वाटलं तर जन्मभर बाहेर जावं लागेल त्यांना. अरे देवा, काय नाटकी पोरगी आहे ही? काय चालू आहे? तंबू ठोकते. तू घराचा दरवाजा बंद केला असशील माझ्यासाठी, पण इथून नाही हटू शकत. मी ते तंबू ठोकणार आणि रोज तुला दिसत राहणार. तुला पाहत राह. अरे मी अर्धांगिनी आहे तुझी. तुझ्यापासून कशी लांब राहू शकते? मी आयुष्यभर वाट बघेन तुझी दार. तुला मान्य नाहीये तोपर्यंत मी या घरात पाऊल नाही ठेवणार. आणि तो दिवस आलाच नाही तर मग आत्ताच माझ्या गळ्यातील हे मंगळसूत्र काढून घे आणि तोडून टाकेन आता. घे घे ना, घे. राज जरा वाट कसली बघायला. आता सौतावून एवढी म्हणालीच आहे तर तोडून टाकते ते मंगळसूत्र. मला माहिती आहे तू माझ्यावर चिडलायस. ही चूक आहे का बरोबर, तुझा समज आहे का गैरसमज ह्याचा हिशोब नाही मांडणार. योग्य वेळ येईल, तुझ्या डोळ्यावरचा पडदा हटेल तेव्हा तुझं तुला सगळं कळेल. सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेचा आजचा भाग तुम्ही तर पाहिला असेल. तर आजच्या भागात तुम्हाला पाहायला भेटलं असेल की शालिनी काय काय करू शकते आणि अधिराजने काय केलं आहे ते. तर आपल्याला येणाऱ्या भागात असं पाहायला भेटणार आहे की तुम्हाला माहीतच आहे की गौरी बाहेर तंबू ठोकत असते. तेवढ्याच शालिनी घरामधून येते बाहेर
व ती पाहते व ती तो तंबू काढायचा प्रयत्न करते. तेवढ्याच तिथे नागदेवता येते, म्हणजे नाग येतो व ती शालिनीला तो डसायचा प्रयत्न करत असतो. पण हे गौरी पाहून अशी म्हणते की शालिनी, तू कितीही प्रयत्न केला तरी तू काहीच करू शकत नाही. हे देवाला पण माहिती आहे आणि तुला पण माहिती आहे, असं ती बोलत असते नित्या शालिनीला. आणि अजून एक बोलते की अधिराजने त्याच्या घराचे दरवाजे बंद केलेत, त्याच्या मनाचे नाही, म्हणून मी इथेच राहणार, असं आपल्याला येणाऱ्या भागात पाहायला भेटणार आहे. तर सर्वांनी येणारा भाग पाहण्यासाठी चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा आणि हां, लाईक पण करा, कमेंट, शेअर सर्व काही करा. तुमची प्रतिक्रिया ही माझ्यासाठी खूप महत्त्वाची आहे आणि तुम्हाला अजून कुठले भाग पाहिजे आहेत ते मला नक्कीच सांगा. तुमच्यासाठी मी असेच नवनवीन भाग नक्कीच अपलोड करत जाईन. तर भेटूया आपण उद्याच्या भागात.